आज बुधवार गणेश चतुर्थी संध्याकाळी कपुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा संपेल। मित्रांनो, कधी तुमच्या घरात अचानक वाद, राग, भांडणे, पैशांची कमी, न संपणाऱ्या अडचणी सतत येतात का? कधी वाटतं का घरातील वातावरण जड झालंय, शांती नाही, सुख नाही? तर आज मी तुम्हाला एक अगदी सोपा पण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। तो उपाय तुम्ही आज बुधवार गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी केलात तर वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, घरातील भांडणं सगळं दूर होऊ शकतं। गणेश चतुर्थीचे महत्त्व। गणेश चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाचे आगमन आणि कृपा मिळवण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो। बुधवारचा दिवस हा गणपतीचा दिवस। या दिवशी केलेले कोणतेही पूजन, मंत्रजप किंवा लहानसा उपाय देखील फार मोठा परिणाम देतो। विशेषतः संध्याकाळच्या वेळी केलेला उपाय त्वरित फलदायी ठरतो। उपाय काय आहे? आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला एक साधा उपाय करायचा आहे। त्यासाठी लागेल कपूर आणि एक विशेष वस्तू। ती वस्तू म्हणजे लवंगाचे दाणे। कपुरासोबत लवंग जाळली की तिचा धूर संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो। घरात साठलेले नकारात्मक विचार, वाईट नजर, भांडणं, अस्वस्थता हे सर्व हळूहळू नाहीसं होतं। कसे करायचे? प्रथम संध्याकाळी घर स्वच्छ करून घ्या। 2 देवघरात गणपती बाप्पाला पांढरे फूल अर्पण करा। 3 नंतर एका लहानशा वाटीत कपूर ठेवा। 4 त्यावर 2 लवंगा ठेवा। 5 आता त्याला अग्नी द्या आणि तो धूर संपूर्ण घरभर फिरवा। धूर करताना एक मंत्र म्हणा, ओम गणपते नमः। धुराचा प्रभाव। हा धूर केवळ सुगंधासाठी नाही तर ऊर्जेसाठी आहे। कपूर आणि लवंग यांच्या संयोगाने निर्माण होणारा धूर वास्तुदोष दूर करतो, पितृदोष शांती मिळवतो, नजरबाधा, डोळा लागणे, असुरी शक्ती यांचा प्रभाव कमी करतो, घरातील भांडणं, कलह संपवतो, मनाला शांतता देतो आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो। लवंगाचा संबंध देवी महाकालीशी जोडला जातो। कपुराचा संबंध शुद्धतेशी आहे। जेव्हा हे दोन्ही अग्नीमध्ये अर्पण केले जातात तेव्हा देवतांना ती अर्पण होते। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असल्याने या दिवशी केलेला हा उपाय त्वरित विघ्न दूर करतो। घरातील परिणाम। हा उपाय केल्यानंतर घरात एक हलकेपणाचे वातावरण जाणवते। जिथे राग, तणाव, वैरभाव होतात तिथे प्रेम, संवाद, समाधान येऊ लागतो। जिथे अडचणी सतत येत होत्या तिथे अडथळे हटून मार्ग मोकळा होऊ लागतो। व्यवसाय, नोकरी, पैशांचे प्रश्न हेही हळूहळू सुधारू लागतात। खबरदारी। 1 हा उपाय करताना मन शांत ठेवा। 2 अग्नी जाळताना लहान मुलं व ज्येष्ठांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या। 3 कपूर व लवंग जाळल्यानंतर तो भस्म देवघरातच ठेवा किंवा पाण्यात विसर्जित करा। 4 कधीही हा उपाय रागाने, शंका घेऊन करू नका। श्रद्धा ठेवून केलात तर परिणाम नक्कीच मिळेल। लाभ। हा उपाय केल्याने घरातील वातावरण मंदिरासारखं निर्मळ होतं। रात्री झोप शांत लागते, पितरांची कृपा मिळते, वास्तुदोषाची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, सतत लागणारी वाईट नजर, अपशकुन यापासून बचाव होतो। हा उपाय तुम्ही केवळ आजच नाही तर दर बुधवार किंवा अमावस्येला करू शकता। पण जर गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी किंवा कोणत्याही गणपतीच्या शुभ दिवशी केलात तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो। कथा। पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबांनी संध्याकाळी कपूर लावण्याची परंपरा ठेवली होती। त्यांनी कधीही घरात अंधार होऊ दिला नाही, कारण त्यांना माहीत होतं अंधारात नकारात्मक शक्ती वाढतात आणि प्रकाश व धूर या शक्तींना थोपवतात। आज आपण विज्ञानाच्या युगात जगतो पण या उपायांचा परिणाम अजूनही तसाच आहे। मित्रांनो, जर तुम्हाला घरातील कलह संपवायचा असेल, जर सतत येणाऱ्या अडचणींना रामराम करायचा असेल, जर वास्तुदोष, पितृदोष किंवा नजरबाधा यापासून मुक्त व्हायचं असेल तर आज बुधवार गणेश चतुर्थीच्या संध्याकाळी हा उपाय नक्की करून बघा।
कपूर आणि लवंगाच्या धुराने घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि देवतांची कृपा येईल. गणपती बाप्पा विघ्न दूर करून तुमच्या आयुष्यात आनंद भरेल. म्हणून मित्रांनो, आजचा दिवस सोडू नका. हा लहानसा उपाय तुमच्या आयुष्याचा मोठा बदल घडवू शकतो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया.